तर इथे आपण एक वाटी पोहे घेतले आणि छान असे भिजून घेतलेले आहेत। तर आज आपण खूप मस्त असं वेगळ्या टेस्टचे हे ब्रेकफास्टसाठी पोहे करत आहोत। तर आता पोहे भिजून घेतल्यानंतर इथे आपण थोडीशी हळद आणि त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। तर आता हे पोहे भिजवल्यानंतर आपल्याला यावरती हळद आणि मीठ घालून थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मस्तपैकी आता मी हे छान असं मिक्स करून घेते। तर बघा या पद्धतीने छान मस्तपैकी मिक्स करून हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर आपण आता पोह्यासाठी छान अशी तयारी करून घेतलेली आहे। तर इथे बघा आपण एक बटाटा, 2 मोठे कांदे, त्याचबरोबर हे जे पोहे आहेत ते आपण लाल मिरचीमध्ये करणार आहोत आणि छान याला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर एक टोमॅटो घेतलाय, कढीपत्त्याची पानं घेतली आणि मुठभर शेंगदाणे सुद्धा, बाकीचे सुद्धा साहित्य लागणार आहेत। आणि हे आपण मस्तपैकी आज छान असं झणझणीत लाल मिरच्याचे पोहे करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करू। तर आता ह्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या छान मी हातानं मस्तपैकी अशा बारीक करून घेते। त्यानंतर लगेच आपण याला मस्तपैकी फोडणी करणार आहोत। तर तुम्ही ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खलबत्त्यात सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता। तर इथे आपण एक छान अशी कढई घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल घालणार आहोत। तर आता इथे 2 पळी तेल घालून घेऊ। तर तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण हा छान बारीक केलेला बटाटा जो आहे तो यामध्ये घालणार आहोत। मस्तपैकी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। तर बटाटा पोहे जो आहे तो सर्वांनाच आवडतो आणि खायलाही खूप छान लागतो। त्याचबरोबर यामध्ये आपण मस्तपैकी एक छोटासा टोमॅटो सुद्धा घालणार आहोत। यामुळे पोह्याची चव जी आहे ती खूप छान येते। तर तुम्ही या पद्धतीने नक्की हे पोहे जे आहे करून बघा। तर आता तेलामध्ये आपण हा बटाटा मस्तपैकी छान असा फ्राय करून घेणार आहोत। तर इथे बघा आता बटाटा छान असा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्येच आपल्याला छान हे शेंगदाणे सुद्धा यामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण बटाटा आणि शेंगदाणा मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतोय। तर आता शेंगदाणे सुद्धा छान लाल झालेले आहेत, म्हणजे मस्तपैकी तळून ते तयार आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। तर इथे आपण 1 चमचा मोहरी घालून घेतोय। तर मस्तपैकी मोहरीचा आवाज तुम्हाला येत असेल। छान अशी मोहरी जी आहे ती व्यवस्थित तडतडत आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। तर आता जिरं आणि मोहरी व्यवस्थित तेलामध्ये घातली की त्यामध्ये लगेच आपल्याला छान असा हा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। तर बघा असा मस्तपैकी छान उभा चिरलेला पातळ कांदा घालून आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। तर बघा आता कांदा थोडासा नरम झालाय, म्हणजे जास्तही आपल्याला त्याला परतून घ्यायचा नाहीये। अगदी थोडासा नरम झाला की लगेच आपण यामध्ये आता बाकीच्या वस्तू घालणार आहोत। तर इथे सुरुवातीला आता कढीपत्त्याची पानं घालतोय। त्यानंतर आपण इथे छान आपले हे लाल मिरच्याचं जे कूट केलेलं आहे किंवा आपण लाल मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहे त्या यामध्ये घालणार आहोत। तर ह्या मिरच्या ज्या आहेत जास्त तिखट नाही आहे। लाल मिरच्या घालून मस्तपैकी आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आणि या पद्धतीचे पोहे जर तुम्ही एक वेळेस नक्की खाऊन बघितले तर खरंच खूप छान लागतात। मस्तपैकी अशी झणझणीत चव येते आणि लाल मिरच्याचा जो फ्लेवर आहे या पोह्याला खूप छान लागतो। तर नक्की या पद्धतीने तुम्ही हे पोहे जे आहे एक वेळेस नक्की करून बघा। तर आता इथे आपण एक छोटा बारीक टोमॅटो सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे पोह्यांना छान अशी आंबट चव येते आणि छान असे ते टेस्टी होतात। आता टोमॅटो घालून आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं नाही आहे। लगेच आपण यामध्ये आता छान थोडीशी हळद घालणार आहोत। तर सुरुवातीला सुद्धा आपण पोह्यामध्ये हळद घातलेली आहे,
तर तरीसुद्धा आपण थोडीशी हळद यामध्ये अजून घालणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा. तर आता हे परत एकदा सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने छान मस्तपैकी मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपण हे धुवून ठेवलेले हळद मीठ लावून घेतलेले पोहे जे आहे ते यामध्ये घालणार आहोत. तर बघा आता व्यवस्थित हे पोहे घालून छान आपण ते मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता इथे आपण अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय. मस्तपैकी पोह्यांना कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान असे टेस्टी पोहे इथे आपण तयार करत आहोत. तर आता हे पोहे जे तुम्हाला खूपच कोरडे वाटत असेल तर तुम्ही अगदी यावरती थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊ शकता. तर आता हे पोहे जर तुम्हाला फार कोरडे वाटत असेल किंवा खूप मोकळे वाटत असेल तर मस्तपैकी यावरती थोडंसं पाणी जे आहे ते तुम्ही शिंपडून घेऊ शकता. त्यामुळे पोहे जे आहेत अगदी मऊ होतात आणि मस्तपैकी ते सॉफ्ट लागतात. त्यामुळे शक्यतो ही जी ट्रिक्स आहे तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा आज आपण मस्तपैकी लाल मिरच्यामधले हे पोहे जे आहे इथे केलेले आहेत. तर नक्की करून बघा. जर आपण नेहमीच बघा हिरव्या मिरच्याचे छान असे तुकडे करून यामध्ये घालत असतो, पण त्याऐवजी जर तुम्ही वाळलेल्या मिरच्याची सुद्धा या पद्धतीने पोहे केले तर नक्कीच चवीला खूप छान लागतात आणि मस्तपैकी ते तयार होतात. तर इथे बघा छान असे हे पोहे तयार करून झालेले आहेत. आणि वरनं जी आहे भरपूर कोथिंबीर घालायची, म्हणजे खूप मस्त असा त्याचा कोथिंबीरचा फ्लेवर जो आहे या पोह्यामध्ये येतो. चला परत एकदा मिक्स करून घेऊ, म्हणजे आपले पोहे इथे खाण्यासाठी तयार आहे. तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर इथे बघा आपण रोज 12 वाजता आणि 3 वाजता लाईव्ह रेसिपी घेत असतो, तर तीसुद्धा नक्की जॉईन करायला विसरू नका. कारण अशा साध्या आणि सोप्या रेसिपी आपण इथे दाखवत असतो. तर चला आता हे पोहे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचा कलर आलेला आहे आणि खूप छान अशी टेस्टी हे पोहे आज आपण इथे ब्रेकफास्टसाठी केलेले आहे. नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबर करायला विसरू नका.